बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय वेगळं गाव. आता मी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या दाऊदपूर गावामध्ये आहे आणि या गावामध्ये लोक काय म्हणतात, नेमकं लोकांच्या मनात काय आहे. आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा. आम्ही मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला हा विषय दाखवतोय. आम्ही कोणाचा प्रचार प्रसार, कोणत्याही उमेदवाराचा एक्झिट पोल असलं कुठलंही करणार नाहीत. आम्ही जसा आहे तसा व्हिडिओ, अनकट व्हिडिओ दाखवणार आहे या दाऊदपूर गावातून. हे गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात येते, मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेलं आहे. इथं काही मंडळी बसलेली आहेत. बघूया आपण थेट त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूवर्स 3 कोटी व्ह्यूवर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा. दररोज एका गावात जाऊन मी लोकांच्या मनातला आमदार कोण, त्या गावात कामं झालीत का नाही, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये जाणार आहे मी. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. नेमकं त्या लोकांच्या मनातला आमदार कोण, कामं झालीत का नाही, लोक समाधानी आहेत का नाही, लोक काय म्हणतात, थेट बघूया आपण. मंडळी बसलेली आहे. काय चाललंय, काय नाव आहे तुमचं? अमोल बांगे. इथलेच येतो तुम्ही? दाऊदपूरचेच. आता निवडणूक लागली विधानसभेची, उमेदवार माहित आहेत? होय. कसं आहे वातावरण? वातावरण सध्या राणादादा. काय कारण आहे? आता वैयक्तिक राणादादा चांगले आहेत, पण त्यांचा पक्ष चांगला नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं? आता वैयक्तिक आमच्यासाठी तर 72 गावासाठी राणादादाच आहे. होय. कसं आहे वातावरण? राणादादा छान आहे, छान काय सर वातावरण. निवडणुकीचं माहित नाही? माहित नाही मला. होय मामा, आता निवडणूक लागलेली आहे. 20 तारखेला मतदान आहे. कोणाला मतदान करा, पण मतदान करायचं. मग आता हवा कोणाची? भाजपची. बरं, कसं काय? मोकळ्या माणूसचा माणूस आहे. कोण? भाजपचा. कोण आहे पण? राणादादा. होय. काय केलं तर दादानी काम? रस्तं दिलं, घरं दिली, घरकुल दिलं, सगळं व्यवस्थित केलं. आमच्या गावाला 4 कोटीचं सामान दिलं. काय दिलंय पण? घरकुल दिलं, हे दिलं, सगळं दिलं. होय. बघा, इकडे बी मंडळी बसलेली आहे. आपण इकडे जाऊ, पुन्हा परत तिकडे जाऊ, अजून परत. नेमकं लोक काय म्हणतात, या गावातले लोक येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. नेमकं विधानसभेच्या निवडणुकीबद्दल लोकांना काय वाटतंय, कसं काय मंडळी? काय चाललंय मामा? आराम बसला आडावर? होय. काय नाव आहे तुमचं? हरी. बरं. आता निवडणूक आहे, माहित आहे का? कसं आहे मग वातावरण? कसं आहे वातावरण, माहित आहे का नाही काय? होय. तुम्हाला? धीरज पाटील उभारलेत काँग्रेसकडून, महायुतीकडून राणादादा उभारलेत, समाजवादी पार्टीकडून देवानंद रोचकर आहेत. कसं आहे वातावरण मग? काय होय. बोला. वातावरण कसं आहे आता? वातावरण कोणाची हवा इकडे? आम्ही हाताची माणसं. बर. होय. पहिल्यापासूनच शेणीच्या पहिल्यापासून. शेण्यापासून. बर. मग आता युती सरकार झाली. बरं. होय. कसं आहे वातावरण आता इकडे? निवडणूक लागलेली आहे. हाय ती चालू आहे, ती बोलते ते खरं आहे, दुसरं काय. आम्ही हाताची माणसं. पहिले त्याची शिवसेनेची आम्ही, पण युती झाल्यामुळे ते काय वादच नाही त्या. का नाही, मी सैन्याच आहे. युती झाली म्हणून एक उपसरपंच आहे. होय. बरं. बघा, निवडणूक लागलेली बाबा. समाजवादी कोण? रोजकरी. होय. बघा, जसं लोकांच्या मनात काय आहे, जसा आला तसा अनकट व्हिडिओ दाखवणार आहे मी. कसं काय महाराज? चांगलं आहे. कुणाचं? आता सध्या वातावरण बीजेपीचं आहे. समाजकार्य आहे आणि विकास आहे. कोण आहे बीजेपीचं? इथं राणादादा. बर. राणा पाटील चांगलं कार्य आहे त्यांचं, विकासाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे. तितर मंडळी मला ती शिवसेनेच्या म्हणून नाही, वातावरण चांगलं बी आहे आणि राणादादा निवडून येणार आहेत. बघा, आता इरला गावात, इरल्याच्या जवळचं हे दाऊदपूर आहे. नेमकं या गावातले लोक काय म्हणतात बघूया आपण. इकडे पण जाऊ मंडळीकडे. काय बोलता का? कसं आहे वातावरण आता? निवडणूक लागली, आता 20 तारखेला मतदान आहे. कसं आहे? जरांगे पाटील जे सांगते त्यांना करायचं. जरांगे पाटलाच्या मनावर. होय. जरांगे पाटील म्हणते. जरांगे पाटील जी जरांगे पाटील म्हणतात त्यांच्या मनावर मतदान करणार लोक, म्हणजे ज्याचं त्याचं मत आहे. आम्ही कोणाचा आवाज दाबणार नाही, जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे मी. इकडे पण आहेत काय मामा अजून राहिलेले, आपण बघूया नेमकं काय म्हणतात. होय. काय चाललंय मामा?
तुम्ही बोला एका एकाला बोलू दे काय चाललं तुम्ही बोलायचं ना त्याला. बोलते मला काय मत नाही बोलते बोलते मस्त आता निवडणूक लागलेली आहे कशी आहे हवा कोणाची दादाची राणा दादा का बरं काम केले तिथे गावात होय हा लय कामं केलेले काम आहेत केले लय कामं केलेले आहेत कुणी राणा दादाने काय केलं काम लय केलेत रोडचे ह्याचे हे पहिले चव्हाणांनी काम केलं मधुकरराव चव्हाण होतेच की तर तिने केलं नाहीत का केले त्याने बी केले की मग आता जास्त केली राणादादांनी जास्त केली जास्त केले का सभागृह दिलं प्रस्त दिलं आणि गावातलं आता मी त्यांच्या ट्रस्टमध्ये डीएड झालेलं आहे कारण त्यांचा उपकार आपल्यावर आहेत आपण डीएड करून मी मला त्यावेळेस फीसमध्ये डीएड केलं 22,000 22,000 बरं आणि त्याच्यामुळे मी डीएड होऊन नोकरी लागलो आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं डॉक्टर साहेबांनी केलं होतं ते काम आणि आता ते आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार ना सर होय हो बरोबर आहे बरोबर आहे काय गुरुजी बोलते ते काय पण तुम्ही काय राणा दादा सांगितलं की मत होय हो काय हे नाही सांगितलं तीच आहे तुम्ही सगळे एकाच पार्टीचे हवा लोक बसलेले इकडे पार्ट्या बदलता नाही काय काय बदलाव आता ज्यानं काय कल्याण केलं त्याचं नाव घेणार आहे ती कोण केलंय कल्याण राणा दादानं ते आपलं आता हे सगळं राशन फुकट हे आमकं तमकं मिळायला लागलंय समजा देते ती काय कुणाचा पुन्हा पूर्वीचाच आहे ती माणूसच पूर्वीचा आहे हा कायमचाच माणूस पक्ष आमचा आहे ती राणा दादा होय राणा दादाकडेच आमचा आहे राणा होय. राणा दादा काय राणा दादाकडेच आमचं मतदान असतं बर हा तुम्ही मतदान कोणाला बी करा 20 तारखेला मतदान आहे फक्त तारीख विसरू नका आम्ही म्हणत नाहीत राणा दादाला करा धीरज पाटलाला करा कुणी तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा आमचं काही म्हणणं नाही प्रचार करायला नाहीत पण नेमकं कसं आहे वातावरण चांगलं आहे वातावरण कोणाचं दादाचं होय बघूया जसा आहे तसा व्हिडिओ होय राणा दादा काय केले राणा दादांनी काम चांगला आहे माणूस मामा काय नाव आहे तुमचं बबन बांगे कसं आहे वातावरण आता इथलंच वातावरण कसं आहे काय नाही वातावरण काय निवडणुकीच काय कळत नाही का काय कळतंय आपल्याला होय तुम्हाला कळतंय का काय आम्हाला कळत आता शिवसेनेची माणसं आम्ही तुम्ही शिवसेनेच्या बघा आता इथं दाऊदपूर गावामध्ये होय काय चाललंय कसं काय वातावरण वातावरण होय बरं आहे कोणाचं हाताचं होय काय कारण आहे नवीन माणूस आहे नवीन माणसाला विचार द्यावा लागतो दाऊदपूर गावामध्ये हे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात गाव येते या गावामधले लोक नेमकं काय म्हणाले वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे पुन्हा एकदा सांगतो सर्व प्रेक्षकांना की आम्ही कोणाचा प्रसार करत नाहीत फक्त हा व्हिडिओ आम्ही मतदारामध्ये जनजागृती व्हावी येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो लोक काय म्हणाले दाऊदपूर गावामध्ये आम्ही तुम्हाला सर्व अनकट व्हिडिओ दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे या चॅनलची वर 3 कोटी आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हां हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी दाऊदपूर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं हे गाव